बंद पडलेल्या बँकांच्या विरोधात ठेवीदारांसाठी 27 जूनला आमरण उपोषण करणार, अशी माहिती ठेवीदार कृती समितीचे प्रमुख सचिन उबाळे यांनी माध्यमांशी बोलताना शासकीय विश्रामगृह येथे आज रविवार दिनांक 23 जून रोजी दुपारी 4 वाजता व्यक्त केले आहे. बीड जिल्ह्यामध्ये आर्थिक दिवाळखोरीत निघालेले मल्टीस्टेट पतसंस्थांच्या विरोधात स्वाभिमान संघटना तसेच ठेवीदार कृती समिती यांचे जिल्हाध्यक्ष मुख्य प्रवर्तक सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील 1,40,000 ठेवीदारांचा लढा हा गेल्या 6 महिन्यापासून अविरत चालू आहे. मात्र ठेवीदारांची एकजूट हीच आपली ताकद आणि कष्टाच्या घामाचा पैसा परत मिळवण्यासाठी ठेवीदार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक सचिन उबाळे हे दिनांक 27 जूनपासून बीडच्या मध्यवर्ती भागात पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती त्यांनी माध्यमांसमोर बोलताना आज दिली आहे. ठेवीदाराला न्याय मिळाला पाहिजे. न्याय हा आमच्या हक्काचा आहे. पैसे हे आमच्या हक्काचे आहेत, कष्टाचे आहेत, घामाचे आहेत. मोलमजुरी करणाऱ्या ज्या महिला आहेत, भांडे घासणाऱ्या महिला आहेत, अनेकांच्या मुलीची लग्न मोडलेले आहेत. हॉस्पिटलसाठी उपचारासाठी पैसे नाही आहेत, परंतु प्रशासनाला आणि शासनाला याचं गांभीर्य राहिलेलं नाहीये. म्हणून सर्व ठेवीदारांना विश्वासात घेऊन अद्यापपर्यंत जे आंदोलनं चाललेले आहेत आणि या प्रशासनानं शासनानं आमची दखल घ्यावी म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन एक मोठं आंदोलन आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशी मागणी करतोय की 5 दिवसामध्ये ज्ञानराधाचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी सह त्यांचं संचालक मंडळ, साईरामचे चेअरमन आणि त्यांचं संचालक मंडळ, राजस्थानीचे चेअरमन बियाणी आणि त्यांचं संचालक मंडळ, लक्ष्मी माता अर्बनचे चेअरमन राठोड आणि त्यांचं संचालक मंडळ, जिजाऊ मल्टीस्टेटचे चेअरमन बबन शिंदे आणि त्यांचं संचालक मंडळ, मराठवाडा अर्बनचं फरार असलेलं संचालक मंडळ, या सर्व आरोपींना सर्व विविध प्रकारच्या पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. या सर्व आरोपींना मी असं म्हणत, या सर्व आरोपींना, गोरगरिबाचे पैसे बुडवणाऱ्या किंवा न देणाऱ्या आरोपींना 5 दिवसामध्ये अटक न झाल्यास दिनांक 27 जून पासून मी स्वतः ठेवीदारांचा एक भाऊ आणि ठेवीदार संघर्ष कृती समितीचा मुख्य प्रवर्तक ह्या नात्यानं मी 27 जूनला आमरण उपोषणाला बसतोय.